नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मनीषा रेसिपी चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत डाळीचे वडे। इथं डाळ 5 ते 6 तास भिजत टाकली होती। इथं मी मुगाची आणि चणा डाळ घेतली आहे। इथं मठाची पण डाळ तुम्ही यूज करू शकता। या डाळीसाठी मी इथं साहित्य वापरलेले आहे। जिरं, मिरची, हळद, हिंग आणि थोडीशी ओली हळद, 2 मिरच्या, लाल मिरच्या आणि कोथिंबीर, हे सगळं साहित्य मी यात ॲड करते। आणि ॲड केल्यानंतर मी हे मिक्सरला छान असं वाटून घेते। इथं जास्त प्रमाणात वडे तयार केले होते, पण ते यात मी आता तुम्हाला एका वाटीचे वडे दाखवते। यापूर्वीच मी तुम्हाला वडे रेसिपी दाखवली आहे। बाजरीच्या खारोड्या, त्यानंतर डाळीचे वडे, चकल्या, त्यानंतर बटाट्याचे पापड, ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता। आता मी यामध्ये छान असं बारीक करून ताटाला तेल लावून घेतले आणि याचे छान छोटे छोटे असे वडे पाडून घ्यायचे। वडे पाडताना छोटे पाडायचे। हे तुम्ही झाऱ्याने पण पाडू शकता, पण हाताचे वडे खूप छान असं दडस राहतो आणि टिकतो पण तो वडा, लवकर खराब होत नाही। तुम्हाला कोणत्या नवनवीन रेसिपी पाहण्यास आवडेल हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, कुठून बघतात ते पण कमेंट्स करायला विसरू नका, म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत हे मला नक्की कळेल। व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेला असतो, त्यामुळे लाईक करायला विसरू नका। मी इथं तेलावर छान असा कांदा फ्राय करून घेतला। आता यात मी टोमॅटो टाकते। आपण सुकलेल्या वड्यांची ती भाजी बनवणार आहोत। आता ते वडे छान असे कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आणि वडे छान असे भाजी छान होते। मी इथं वडे पण ह्या तेलामध्येच फ्राय करून खाली ताटलीत काढून ठेवलेले। मी इथं एका वाटीच्या वड्याची भाजी करते। मी इथं थोडी मोहरी टाकते। छान असा हा कांदा आणि टोमॅटो छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी हे वडे असे छान तेलावर असे थोडे फ्राय करून घेतले होते, म्हणजे ते वडे असे छान कडक होता आणि भाजी खूप सुंदर लागते। खुसखुशीत असे वडे तयार झाले हे। आता मी यात वड्या भाजींमध्ये मसाला वगैरे टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरची किंवा तिखट टाकू शकता। मी तर अर्धा चमचा हळद वापरली आहे, अर्धा चमचा तिखट वापरले आहे आणि अर्धाच चमचा मसाला पण घेतला आहे, कारण आपण वड्यांमध्ये ऑलरेडी तिखट आणि मिरची टाकलेलं असतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तिखट कमी जास्त करू शकता। आता मी यात तो सगळा मसाला ॲड केला आहे आणि तो छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। फ्राय केला म्हणजे भाजीला छान असा सुवास सुटतो आणि भाजी खूप सुंदर बनते। इथं मी गरम पाणी टाकले। मी इथं 2 ग्लास गरम पाणी तयार केलं होतं आणि ते त्यात ॲड केले। आता हे गरम पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे वडे शिजण्यासाठी लागणारं पाणी आपलं भाजीचं पाणी तयार होतं। आता हे पाणी छान असं उकळलं आहे, यात ते वडे आपल्याला ॲड करायचे। तुम्ही वडे भाजी कधी खाल्ली नसेल तर नक्की ट्राय करून पहा, खूप सुंदर लागते भाकरीसोबत, पोळीसोबत। आणि उन्हाळ्यामध्ये कुठल्याही भाज्यांना अशी जास्त चव नसते, तेव्हा ही भाजी चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा। आता ही भाजी थोडी शिजत आली आहे, मी यात 1 चमचाभर मीठ ॲड केलं आहे। छान असं हलवून घ्यायचं आहे। यावर तुम्ही थोडा वेळ झाकणही ठेवू शकता किंवा मोकळंही शिजवलं तरी हे वडे पटकन शिजतात। मी यावर थोडं झाकण ठेवलं होतं। हे वडे आता शिजून तयार झाले। 10 ते 5 मिनटं मिडियम गॅसवर हे वडे पटकन शिजून तयार होतात। आता मी खाण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेते। मुलांना किंवा मोठ्या माणसांना ही वडे भाजी खूप छान आवडते आणि डब्यातही तुम्ही ही भाजी देऊ शकता। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की व्हिजिट द्या। बेल बटनावर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ
नवीन नोटिफिकेशन दिसत जातील. वडे भाजी तयार आहे. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ.